खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। महाराष्ट्र के चंद्रपुर से बॉटनिकल गार्डन में अत्याधुनिक मछली घर, विज्ञान केंद्र, एक वासखेप शामिल है। चंद्रपुर जिला कोयला खदानों के विशाल भंडार से समृद्ध है। प्रकृति के इस दिव्य उपहार के कारण चंद्रपुर का देश के मानचित्र पर एक बड़ा स्थान है। इसके अलावा हरे भरे जंगलों से घिरे ताड़ोबा जैसे प्रसिद्ध अभयारण्य ने भी चंद्रपुर जिले को एक नई पहचान दी है। एक विश्व स्तरीय वनस्पति उद्यान की मदद से नक्सल प्रभावित माने जाने वाले विदर्भ के चंद्रपुर जिले को अब सम्मान का ताज पहनाया जा रहा है। चंद्रपुर शहर से महज 11 किलोमीटर दूर विसापुर गांव के पास एक विश्व स्तरीय वनस्पति उद्यान बनाया जा रहा है। 95 करोड़ रुपए के बजट से इस उद्यान में अत्याधुनिक सुविधाओं से युक्त 10 इमारतों का निर्माण किया जाएगा। इस वनस्पति उद्यान में एक अत्याधुनिक मछली घर, विज्ञान केंद्र, तितली उद्यान और एक वासखेप शामिल है। यह वनस्पति उद्यान ताड़ोबा वन में सफारी करने वाले सभी पर्यटकों के लिए एक शानदार अनुभव होगा। यह देश का पहला आधुनिक सुविधाओं से युक्त वनस्पति उद्यान है। यह भव्य परियोजना चंद्रपुर जिले के विसापुर के पास 35 एकड़ में बन रही है। लोक निर्माण विभाग ने विश्वास व्यक्त किया है कि इस परियोजना का कार्य मार्च तक पूरा हुआ है। विज्ञान केंद्र और अत्याधुनिक तितली उद्यान का निर्माण, अत्याधुनिक सुविधाओं से युक्त एक विज्ञान केंद्र का निर्माण किया जा रहा है। इसके लिए अनुमानित 46 करोड़ रुपए उपलब्ध कराए गए हैं। इसके अलावा विभिन्न प्रजातियों की तितलियों को प्रदर्शित करने के लिए एक तितली उद्यान भी बनाया गया है। इसके लिए तितलियों के आकार का एक भवन भी बनाया गया है। चंद्रपुर से राकेश मेश्राम की रिपोर्ट। नमस्कार, मी राकेश मेश्राम, भारत 24 न्यूज रिपोर्टर, चंद्रपूर। चला या विचारून आता हा जो गार्डन आहे खूप सुंदर गार्डन आहे आणि हा गार्डनमध्ये भरपूर लोक येतात। हे आमदार आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार पहिले जे माजी मंत्री होते, चला विचारू आता। माजी मंत्री म्हणजे कोणते माजी मंत्री होते? मंत्री वन मंत्री होते, हे वित्त मंत्री होते हे आपले। चला आता विचारून आपण हा सर्वांना। इकडे बोला। गार्डन खूपच छान आहे। इथं पर्यावरण वगैरे खूप सुंदर आहे आणि इथे जो पर्यटक येतात ते खूप आनंद घेतात त्याचा, की खूप इथे सौंदर्यीकरण केलं आहे म्हणून। आणि इथे जे गार्डन वगैरे आहे तर खूपच सुंदर आहे पाहण्यालायक आहे आणि सेल्फी वगैरे घेण्यासाठी खूप। तुम्ही कुठून आलेले आहेत मॅडम? आम्ही आलो आहे चंद्रपूरवरून आलो आहे आम्ही। काय वाटलं तुम्हाला ह्या गार्डन बद्दल आणि ह्या निसर्गाबद्दल? या निसर्गाबद्दल मला तर खूपच म्हणजे मस्त वाटलं आहे, कारण इथे नवीन नवीन लोक बघायला मिळतात आणि मेन म्हणजे इथलं वातावरण आहे हे खूपच सुंदर आणि निसर्गमय आहे, म्हणून मला इथे येण्यासाठी खूप छान वाटलं। मध्ये फुलांची झाडे आहेत। काय आवडलं तुम्हाला ह्या गार्डन मधलं? अजून पाहून वाचच आहे आमचं, आता सुरुवात झाली आहे आमची, आता एक पाहून झालं स्पॉट। कुठून बिलॉंग करता मॅडम तुम्ही? आम्ही भद्रावती। एवढ्या लांबून आले काय? काय वाटलं ह्या गार्डन बद्दल? काय तुम्हाला काय इतिहास, काही माहिती आहे का ह्या गार्डन बद्दल? हो, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, पाहायला मिळून राहिले। सर्व प्राणी वेगवेगळे प्रकारचे आहेत, इथं पाहण्याला खूप छान आहे। पाहण्याला इथे वातावरण खूप छान आहे। सुधीर भाऊ मुनगंटीवारला आपल्याला आणि असं गार्डनची खूप आवश्यकता होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असं काही गार्डन होतच नाही। ह्या प्रकारचं गार्डन बघण्यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या शहरात जावं लागत होतं, मुंबईला जावं लागतं, हैदराबादला जावं, दिल्लीला जावं, पण त्या प्रकारचे गार्डन आपल्या चंद्रपुरामध्ये झालं, त्यामुळे खूप लोकांना फायदा झाला आहे आणि खूप छान काम झालेलं आहे इथे। आता तुम्ही? आम्ही बल्लारशाला। काय वाटतं म्हणजे ह्या गार्डन बद्दल तुम्हाला काय बोलायचं? कसं वाटलं तुम्हाला इथलं सगळंच म्हणजे कसं निसर्गरम्य वातावरण आणि सगळं म्हणजे इथे वयस्कर माणसं, लहान सगळे येऊ शकतात आणि सगळ्यांना कसं छान वाटतं आल्यावर।
पुन्हा काय खूबी वाटली इथली? पुन्हा इथे ॲक्वेरियम आहे, ते खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. सायन्स लॅब आहे, ते पण खूप सुंदर आहे. किती रुपयाच्या तिकीटने तुम्ही आलेले आहेत इथे? आम्ही 50 रुपयांनी सुरुवातीला आलो होतो तेव्हा इथे तिकीट नव्हती, मग त्यानंतर पण त्या अगोदर जेव्हा सुधीर मुनगंटीवारनं जेव्हा 3 महिन्यासाठी हे तिकीट फ्री केली होती तेव्हा तुम्ही आले होते का इथे? हो हो आलो होतो आम्ही. इनॉग्रेशनच्या दिवशी पण आलो आम्ही. तुम्हाला असं काय वाटलं की आपल्याला डबल ह्याच गार्डनमध्ये पुन्हा यायला पाहिजे ना, पुन्हा ह्या गार्डनचा आनंद घ्यायला पाहिजे? मन रमतं इथं, त्यामुळे आम्ही सतत येत राहतो. म्हणजे कसं आमची पूर्ण फॅमिली आहे, सगळे आम्ही सोबतच येतो. काय म्हणता काकू? या ना. कसं काय म्हणता काका? घुमले तुम्ही, कुठं कुठं गेले होते? कसं वाटलं गार्डन वगैरे? कसं वाटलं? आपले जे सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे, जे माजी मंत्री होते, हा, तर कसं त्यांच्याच निधीमधून हा गार्डन आलेला आहे. तर काय वाटलं पाहिजे तुमचा बल्लारशाचा आपला विधानसभामध्ये ते आलेले आहेत, कसं काम चालू आहे यांचं त्या गार्डन याच्यामध्ये? तर बल्लारच्या भागामध्ये त्यांनी खूप काही छान कामं केली आहे आणि त्याच्यामधलं हे बॉटनिकल गार्डन एक आहे. आणि खूप म्हणजे विचार पण केला नव्हता बल्लारच्याचे आम्ही कधी की आपल्या म्हणजे जवळपास असं काही करणार आहे म्हणून. खूप व्यवस्थित आणि असं वाटत नाही की आपण बल्लारच्यामध्ये आहोत म्हणून. असं वाटते आपण नागपूरमध्ये कुठे गार्डनमध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटते. बाकी काही नाही, आता आपल्याला पाहुणे येत राहते तर फिरवणं म्हणजे काही बल्लारच्यामध्ये काय आहे तर चला बा आपण इकडे फिरवून आणा बा, छान आहे, असं काही नाही. मी भारत TV 24 राकेश मेश्राम, चंद्रपूर रिपोर्टर. सुधीर भाऊ मुनगंटीवारने एवढी निधी आणलेली आहे ह्या गार्डनमध्ये, विसापूर गार्डनमध्ये. खूप छान, भरपूर लोक येतात. गडचिरोली, पोंभुर्णा, मानोरा, नागपूरपासून तर वर्धेपासून, भंडारापासून तर नागपूरपासून तर अहेरीपासून तर भरपूर लोक येतात. तर हे सुधीर भाऊ मुनगंटीवारला नमस्कार. भारत TV 24 चंद्रपूर.